बरेच लोक असे आहेत ज्यांना ना कारले खायला आवडत नाही, म्हणजे कडूपणा काही काही लोकांना आवडत नाही. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कारले हे आपल्यासाठी किती पौष्टिक आणि गुणधर्मयुक्त आहे. तर आज ना मी मस्तपैकी कारल्यापासून भजी बनवून दाखवणार आहे. म्हणजे हे स्पेशली त्या लोकांसाठी ज्यांना ना कारले खायला अजिबातच आवडत नाही. अगदी तोंड वाकडे करणारे सुद्धा लोक हे आवडीने हे कारल्याची भजी खातील. भज्यासोबत कारल्याचा एक त्यांना खाण्याचा आनंद भेटेल. तर बघू शकता मस्तपैकी आपण हे कारल्याची भजी करणार आहोत. तर त्यासाठी मी इकडे 2 मोठे कारले घेतलेले आहेत. ह्याला आपण ना छानपैकी पातळ गोल स्लाइस करायचे आहेत, म्हणजे मस्तपैकी क्रिस्पी असे कुरकुरीत भजी तयार होतील. सुरुवातीला आपण याला मोठं कारलं एक घेऊया. जितके लागतील तेवढेच आपण कटिंग करूया. समोरचा आणि मागचा भाग हा कट करून घ्यायचा. हे अशा प्रकारे. ह्याला काही शिजवायची वगैरे गरज लागत नाही, कारण कच्च्या कारल्यामध्ये खूप गुणधर्म असतं. ते बघा असे पातळ स्लाइस करायचे. जितके पातळ होतील ना तितके छान आपले भजे कारल्याचे तयार होतील. तर कटिंग करून घ्यायचे असे. भरपूर तुम्हाला वाटत असतील तर मग थोडंच कारलं चिरून घ्या. तर मला जितकं म्हणजे खायचे आहे तेवढेच बनवते आणि बाकीचं कारलं मग ठेवून देते. पण 2 कारल्याचे ना भरपूर भजे तयार होतील सगळ्यांसाठी. हे बघा असे पातळ पातळ गोल गोल आकाराची कटिंग करायची आणि सगळे आता मी एवढेशेच मला बस होतात त्यामुळे एवढेच केलेले आहेत आणि बाकीचं कारलं ठेवून दिलेलं आहे. आता आपण काय करायचं, पहिले स्टेजमध्ये हे कारले पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे. मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने. मग आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून घ्यायची. ह्याचा जो कडवटपणा आहे ना सुरुवातीच्या स्टेजला पॅक होऊन जातो, कवर होऊन जातो. हे बघा थोडंसं चवीनुसार मीठ आणि हळद टाकलेली आहे. मीठ जास्त टाकलं तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला हा कडूपणाच कवर करायचा आहे. त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकले, चोळून घेतलं. आणि आता अजून आपण याच्यामध्ये एक साहित्य टाकायचं. ते म्हणजे आहे इकडे मी कोकमचं पाणी ठेवलेलं आहे मस्त 2 तास भिजून. तुम्ही चिंचाचं पाणीसुद्धा घेऊ शकता. खूप छान चव येते आणि मस्तपैकी कडवटपणा कमी होतो मग याने. आता एक कोकमचं पाणी मी तयार केलेलं आहे, सगळं याच्यामध्ये मी टाकून घेते. याने खूप छान चव येते भज्याला. चिंचाचं पाणीसुद्धा वापरू शकता. कडवटपणा बऱ्यापैकी याने कमी होतो. याच्यामध्ये डिप करून ठेवायचे आणि एक 10-15 मिनटं याला सेट करून ठेवूया. म्हणजे हळद मीठ आणि हे कोकमच्या पाण्यामध्ये याचा सगळा कडवटपणा निघून जाईल. याला असं वेळ द्यायचा थोडासा, तो पण आपण पुढची तयारी करूया. याला साईडला ठेवून देते. एक पॅन घ्यायचा किंवा एक भांडं घ्यायचं पसरट. ह्याच्यामध्ये 1 मोठी वाटी बेसनपीठ घ्यायचं. आता भजे म्हणलं तर बेसनपीठ आलंच. तर बेसनपीठ याच्यामध्ये मी घेतलं आहे. हवं तर तुम्ही थोडंसं 1-2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. खूप वेळापर्यंत मग क्रिस्पी राहतात भजे. तर इकडे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये टाकायचे थोडेसे मसाले. त्यामध्ये आहे थोडीशी चिमूटभर हळद, थोडा गरम मसाला, थोडा लाल मसाला, लसूण मिरची आणि जिरेचा कूट करूनसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आणि फक्त हळद मीठ टाकायची. पण मी इथे लाल मसाला वापरला आहे. आणि चवीनुसार मीठ इकडेसुद्धा टाकायचं बेसन पिठाला चव येण्यासाठी. आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि थेंब थेंब पाणी टाकून याला घट्ट बॅटर बनवायचं, अगदी बेसनाच्या पोळीसारखं. हे बघा ह्याला असं मोठ्या चमच्याने जरा मिक्स करते, ह्याने जमत नाही आहे. तर इकडे मी मोठा चमचा घेतला आहे आणि आता मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये हळद मीठ आणि लाल तिखट वापरलं आहे. परत एकदा सांगते, लसूण मिरची आणि जिऱ्याचा कूटसुद्धा तुम्ही तिखटपणासाठी वापरू शकता. बघा किती सुंदर रंग आलेला आणि तयार झाले का नाही भज्याचं पीठ. आपलं बेसन पीठ घट्टच बनवायचा, असं परफेक्ट बॅटर तयार करून घ्या. हे बघा किती मस्त थिकनेस आणि क्रीमी टेक्स्चर आलेला आहे याला. हे बघा हे असा टेक्स्चर तयार करायचा आणि ह्याला पण थोडा वेळ द्यायचा, म्हणजे सगळे मसाले याच्यामध्ये सेट होतात बेसन पिठात. पातळ नको आहे, बॅटर घट्टच हवा आहे. ह्याला पण थोडा वेळ द्यायचा आणि थोडा वेळ झाल्याच्या नंतर मग आपण हे कारले बघायचे. याला 10 मिनटं होऊन द्यायचं. मग हे सगळं पाणी बघा कसं सुटलेलं आहे. हळद मीठ आणि कोकमचं हे सगळं काढून घ्यायचं. सगळी कोटिंग लागलेली आहे कारल्याला, तर मस्त वाटणार आहे खाण्यासाठी. ते सगळं पाणी मी जरा काढून घेतलेलं आहे स्वच्छ. आता याच्यामधला जो कोकमचा अंबूसपणा आहे, हळद मिठाची जी चव आहे ना ती अप्रतिम लागती. आता हे जे आपण बेसनपीठ कालवलं आहे ना त्याच्यामध्ये एक स्लाईस किंवा असे 2-4 स्लाईस ह्या बेसनपीठामध्ये टाकून ठेवायचे आणि मग अलगद हाताने पूर्ण कटिंग जी आपण कारल्याची केली ती याच्यामध्ये कवर करायची बेसनपीठामध्ये. हे बघा जसे मी 2 टाकलेत ना तिथे तुम्ही
7-8 जरी स्लाईस टाकल्या ना कारल्याच्या तर त्या डीप होऊन जातील. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, अशा प्रकारे एक स्लाईस उचलायची कारल्याची, बेसन पिठामध्ये पूर्णपणे कवर करायची. हे बघा, हे असं सगळं असं झाकून गेलं पाहिजे कारलं. हे बघा, आणि मग गरमागरम तेलमध्ये आपण ह्याला एक उचलून सोडायचं अलगद, पण कवर करा सगळं कारलं बेसन पिठामध्ये. आणि हाताने सोपंच जाईल तुम्हाला. चमच्याने थोडंसं म्हणजे सेट व्हायला, कोटिंग व्हायला थोडी वेळ लागते, त्यामुळं ना हाताने तुम्हाला पटापटा जमेल. तर मी हातानेच टाकणार आहे. तर हे तुम्हाला मी प्रोसेस दाखवली फक्त, की अशा पद्धतीने बेसनाचं पीठमध्ये कोटिंग करा. तर इकडे तेल तापत ठेवलेलं आहे, 2-3 फोडी टाकलेल्या आहेत. हे असं अलगद हाताने उचलायचं कारल्याची फोड, आणि हे असं डीप करून बेसन पिठामध्ये हे असं तेलामध्ये सोडायचं. हलक्या हाताने एक उचलायचा, गॅस स्लो ठेवायचा, आणि मग हे असे सगळे सेट करून घ्यायचं. जास्त क्वांटिटीमध्ये नाही सोडायचे कारल्याच्या फोडी, जितका थोडासा मोकळा पेस्ट द्यायचा याला, कारण चारी बाजूनी मग फ्राय होतात. हे बघा, आणि आता ह्याला हलक्या हाताने असं वरवरसुद्धा बेसन पीठ सोडू शकता. आणि बस आता ह्याला क्रिस्पी होऊस तर तळून घ्यायचे. आतल्या आत कारल्याच्या फोडी ज्या आहेत ना त्यासुद्धा नरम सॉफ्ट अशा फ्राय होतात. आणि दुसरी गोष्ट, वरून जे बेसन पिठाची कोटिंग आहे तीसुद्धा छानपैकी फ्राय होती. सुंदर लाल रंग क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा, म्हणजे त्यासोबत कारल्याच्या फोडीसुद्धा फ्राय होतात. आणि कारल्याच्या फोडी कशा पातळ असल्यामुळं त्या पटकन फ्राय होतील. हे बघा, मीडियम गॅस ठेवायचा. तेल चांगल्या प्रकारे तापून घ्या, म्हणजे एकदम असं धूर आल्यासारखं नको आहे, पण चांगलं तेल तापून घ्या. आणि मग मस्त याला दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचं. हे बघा, जोपर्यंत याच्यामध्ये कडकपणा तयार होत नाही तोपर्यंत फ्राय करा, जास्त करपून देऊ नका. हे असं दोन्ही साईडून मस्तपैकी याला फ्राय करा. खूप टेस्टी लागतात हे भजे. आपण नेहमी भजे वेगवेगळ्या प्रकारचे खातो, पण जरा कारल्याचे भजे खाऊन बघा. तर असं दोन्ही बाजून बघा कसे फुगले गेलेले आहेत मस्तपैकी, आणि कडक झालेले आहेत. आणि आता आपण ह्याला काढून घ्यायचं आहे, कारण की हे परफेक्ट भाजलेले गेलेले आहेत, जास्त करपून द्यायचे नाहीत. हां, हे असा कलर झाला ना, बघू शकता, हे असा कलर होईपर्यंत, म्हणजे इतका कडकपणा होईपर्यंत फ्राय करा. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. हे बघा किती छान असे, असं वाटतं बटाटे पकोडे दिसतात, पण हे कारल्याचे पकोडे आहेत. हे सगळे काढून घेते आता. मस्त झालेले आहेत क्रिस्पी गरमागरम कारल्याचे भजे. इतके सारे झालेले आहेत. दुसरा बॅचसुद्धा टाकून घेते. सेम प्रोसेसने टाकायचं. हलक्या हाताने पूर्णपणे कारल्याच्या फोडी बेसन पिठात डीप करायचं, आणि मग अलगद तेलामध्ये सोडायचं. जितक्या फोडी कारल्याच्या तुम्ही पातळ करताना तितक्या छान क्रिस्पी होतील मग हे भजे, आणि मग जास्त कडवटपणा पण जाणवणार नाही. हे बघा, लगेच फ्राय होतात मस्तपैकी. याला सुंदर रंग येऊन द्यायचा, कडक होऊन द्यायचा, आणि मग काढायचा. आता हे मी सगळे व्यवस्थितपणे फ्राय करून घेते, आणि मग गरमागरम आपण याला प्लेटमध्ये. तर आता छानपैकी याला पण मस्तपैकी कडक करून घेते दोन्ही बाजूनी, आणि सुंदर असा रंग येऊन द्यायचा, लाल भडक असा. अगदी करपून नाही द्यायचं, पण याच्यामध्ये थोडा कडकपणा तयार झाला की काढून घेऊया. गरमागरम प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊया. आता हे चांगलं फ्राय करून घेते. खूप चांगले लागतात हे पकोडे, एकदा नक्की करून बघा. आता बघा, रंग चेंज झालेला आहे, आणि असा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करायचा. आता हे गरमागरम मी प्लेटमध्ये सगळे काढून घेते. हे बघा किती क्रिस्पी आणि छानपैकी हे पकोडे आपले तयार झालेले आहेत. गरमागरम प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. सोबत मिरच्या अशा झणझणीत फ्राय केलेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहेत. आणि पाहू शकता आपण हे जरा वेगळा काहीतरी आपण कारल्यापासून एक प्रकार केलेला आहे. आपण आलू पकोडे, प्याज पकोडे म्हणजे कांद्याची भजी वगैरे नेहमी खातो, पण हे कारल्याची भजी एकदा नक्की खाऊन बघा, कारण कारले हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. आणि ज्यांना आवडत नाही ना त्यांना न कळत कारलं हे खाण्यात येईल, म्हणून नक्की ही ट्रिक ट्राय करा भज्याची. आणि ज्यांना नाही आवडत ना त्यांच्यासाठी तरी खूप चांगलेले आहे ही. ते बघा, आतमध्ये कारलं किती छान नरम सॉफ्ट झाले, आणि पातळ असल्यामुळे ह्याच्यामध्ये काही जास्त कडवटपणा पण तुम्हाला जाणवणार नाही. तर कोकमचा एक छान आंबूसपणा आहे, आणि मस्त स्पायसी असे हे कारल्याचे पकोडे गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, किंवा प्रवासात नेऊ शकता.
खूप हेल्दी पकोडे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे हेल्दी खूप आहे, कारण याच्यामध्ये आहे कारलं. तर नक्की ट्राय करून बघा, आवडीने खाता. आणि भजे म्हणलं की तुम्हाला कारल्याचे भजे नक्की आठवतील. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही नवीन आणि एक वेगळी कारल्याच्या भज्याची रेसिपी? आवडली असेल तर लगेच ट्राय करून बघा आणि बघा सगळ्यांचा रिॲक्शन, खूप आवडीने खातील. तर मला तर खूप आवडलेल्या आहेत आणि नेहमी तुम्ही करून खाता. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छान आणि जरा वेगळ्या रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि स्वस्त रहा, मस्त रहा आणि असं हेल्दी करून खा.